तर मित्रांनो स्टार्ट करू आजची कहाणी मित्रांनो. तर मित्रांनो एका मुलीचं लग्न होतं मित्रांनो. 3 बहिणी असतात आणि तिला मित्रांनो ती 3 बहिणी असतात. मग त्यांची सुरू जमते, एंगेजमेंट होते. एंगेजमेंट झाल्याच्यानंतर फार खुश असतात. म्हणते तर मग तुला कसं ड्रेस पाहिजे ड्रेस घेऊन ये, असं तसं सांगत मित्रांनो. आणि हॉरर स्टोरी काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही. कमजोर मनाची व्यक्ती बघू नका ही हॉरर स्टोरी, जे फार घाबरणार ते. चला तर मित्रांनो स्टार्ट करू स्टोरी. तर मित्रांनो मग 3 बहिणी येतात, त्याच्यातून एक मग जमते मित्रांनो. मग जमल्याच्यानंतर तिचं मग तिनं म्हणते चला जाऊ आपण मित्रांनो. मग मुलगा मुलगी पसंत करते एकमेकाला. मग ते सगळं पसंत करते मित्रांनो. मग झाल्याच्यानंतर 3 बहिणीचीचा मग तिला काय तर दिसतं इकडे तिकडं काय चालतं तिथं म्हणते ते काय दुसरं म्हणते. मग जाती बहिणीला काहीतरच होते ते आजी गरीब बनते येते. मग ह्यानं म्हणते मग ह्या बहिणीचं हे होतं ना. मग तिनं म्हणते ती प्रियंका म्हणून येते मित्रांनो. म्हणजे ती 6-7 वर्ष तिला. मग ह्यानं म्हणते तुला गिफ्ट आणलं म्हणते, तुझं लग्न जमलं म्हणून. मग ते चांगली गोष्ट आहे म्हणते. मला बघून आनंद झाला आहे म्हणते, तुला खूप वर्षांत तुला भेटलं आणि हे तुझ्यासाठी गिफ्ट म्हणते. ह्याने म्हणते असं कसं कडे आहे गिफ्ट दिले असं. मग ओके म्हणते, थँक्यू म्हणते, जाते. मग जाते 2-3 म्हणून तिकडे. मग तर तिने तर 6 वर्ष खाली मेहनती वाचली कशी आणि आली कशी आणि आपण गिफ्ट दिलेलं म्हणते. जाऊ दे म्हणते, का आपटा का तर म्हणते मेरे को देख खुश नहीं हुई क्या. हाँ हो म्हणते, तोफा अच्छा नाही का. नाही अच्छा जाते म्हणते ती. मग जाते मित्रांनो ते त्याच्या रूम जात आहे. म्हणते मला एक रूम द्या म्हणते. आणि त्या रूममध्ये मला एक एक्स्ट्रा बेड द्या म्हणते. मला एक्स्ट्रा कशाला म्हणते, कोई आने वाला है क्या. नाही कोई आने वाला नाही म्हणते. आणि मला एक्स्ट्रा मला लागतं म्हणते मैत्रासाठी. ओके म्हणते. तर चला म्हणते मित्रांनो मग सांगू म्हणते कसं करायचं काय ते. तर मित्रांनो मग हे चालतं त्यांचं. मग म्हणते तिथं येतं आहे. मग आल्याच्यानंतर मग म्हणते गिफ्ट. मग हिचा मग ते उघडते मित्रांनो. मग ते काय तर पॅनोचा आवाज येतं आहे, गाण्याचा आवाज येतं आहे. मग तिची बारकी बहीण आवाजानं येते ती छान आवाज यायला म्हणते. मग येते तर त्या दरवाजा काढते. मग काढल्यानंतर गिफ्ट फार छान आहे, मला दे की म्हणते. ते म्हणते नका देऊ नको. नाही म्हणून तरी पण घेऊन जाते मित्रांनो गिफ्ट. गिफ्ट घेऊन जाते मित्रांनो. जाऊन उडून बघते तर काय तीच डबल येते मित्रांनो. मग तिच्या अंगात का अचानक होते की मित्रांनो पुन्हा तुला. मग तिला बी काय तर कोणतं दिसल्यासारखं होतं आहे कोणतं. आणि तिला समोर कोणतं हे करतं मित्रांनो, मारतं तिला. तिच्या 2 नंबरच्या बहिणीला गिफ्ट घेतलं, त्या बहिणीला मारून टाकतं. तिच्या अंगात कोणतं बसतं आहे. तिचा खून झाल्याच्यानंतर मग झाल्याच्यानंतर पुन्हा मग ती तिच्या गिफ्ट जे आहे का मित्रांनो तिच्या बहिणीकडे नेऊन देते. त्या जमलेल्या सूर्य जमली का तिच्याकडे गिफ्ट नेऊन देते. हे फक्त गिफ्ट तुझ्यासाठी आहे म्हणते, घे म्हणते तिची बहीण. म्हणते अरे हे गिफ्ट तर मी 6 वर्षाखाली
ज्या देतं मला त्यालाच गिफ्ट तेच गिफ्ट झाले म्हणते. आश्चर्याची गोष्ट आहे म्हणते एवढ्या वर्ष खाली असं कसं आहे म्हणते. मग ह्यानं म्हणते गिफ्ट पसंद आहे क्या? हाँ अच्छी बात है रखो म्हणते. मग जाने के बाद खोल के देखो म्हणते. अच्छा म्हणते खोलून बघते पॅनो दिसतं मी ह्याला दिलेलं गिफ्ट आहे म्हणते बघते ना. मग पुन्हा तेच जे म्हणजे एक तिच्या बी अंगात पुन्हा कोणतं असं आत्मा येऊन पकडते मित्र. असं हळू असं पकडते असं करून पुन्हा हळू आत्मा पकडली. मग ती आत्मा जी आहे मग त्याच्या अंगात घुसते असं ह्याच्या म्हणते मेरे साथ तेरे साथ कोई शादी नाही करेगा म्हणते. मग तुम्ही शादी नाही करून मग त्याच्या आतमध्ये घुसून त्याला हे होते मित्र. मग इकडं ह्यांची सजावट सुधारते मग तिकडं नवरदेव तयार होत असतो. नवरदेव तयार होत तर पुन्हा म्हणतंय काय हो ज्योती काय म्हणजे तिचं नाव हे असतं म्हणतं. मग काय म्हणते तिचं नाव हे असतं रे मित्रांनो. तिचं नाव काय तर म्हणजे काय काय पल्लवी काय म्हणते मित्रांनो. हाँ ध्यान पल्लवी काय म्हणते मित्रांनो. मग ते म्हणते वो अपने देर शादी किसमें वो सज रही है क्या बहुत बेकार है तो मैं जाने देखने को नहीं जाके देखूंगा बात तो करूँगा हम तो. अच्छा जाओ मिल लो उस रूम में म्हणते. जाते तो पण त्याच्या अंगात भूत घुसले असतं मित्रांनो. जाते आणि पाळक बघतं तिथं मोठं रक्त पडलं दिसतं शिरते मित्रांनो. पल्लवी म्हणून मित्रांनो शिरते तर मित्रांनो. मग पुन्हा घाबरतात काय झालं सगळे लोक मित्रांनो. का झालं एवढं चिरकायला काय नाही म्हणून मित्रांनो. मग क्या होगा म्हणते इससे बहुत हे होची म्हणते. मग तेवढ्यात मित्रांनो अजून हरोशी होती. सबको मार डालूंगा. किसी को नहीं छोड़ूंगा मैं सबको मार डालूंगा. जाने मेरी है सिर्फ मेरी वो किसी और की नहीं हो सकती. मग मित्रांनो सगळं घाबरतात. मग ते क्या बात आहे म्हणते. मग त्याला धरतात मित्रांनो. त्याच्या हाताला असं पकडून ह्याला बांधतात पलंगाला बांधतात सगळे. मग क्या होगा इसमें जाने म्हणजे पल्लवी के अंदर किसी और की आत्मा दिख रही म्हणते. कोई तो और बात करा म्हणते. जे होणार नवरा असतं ना दुसरा. मग त्यानं म्हणते आत्मा दुसरी दिसत आहे म्हणते. कोणता माणसाचा आत्मा बोलाय म्हणते शिरत तिचं. त्याला बांधतात आणि बाहेर देतात. मग बांधल्याच्यानंतर मग ह्याला विचारतात काय म्हणतं हे नास का बोलायला म्हणते. वेगळंच बोलायला मला गच्ची धरून मला मारायला आहे आणि तुझ्या सांग नेऊन होऊ देत नाही. जाने मेरी काय आणि हे कोण आहे म्हणते माणूस तिचं नाव घेईल ते. हे कोण आहे म्हणते. जॉनी कोण आहे जॉनी म्हणते. त्यानं म्हणते सच बताओ म्हणते क्या बात है तुम इसे क्या छुपा रही हो तुम सही बोलो म्हणते. तब जाके इसका कुछ हल निकलेगा म्हणते. बोलो म्हणते ते दुसऱ्या बहन म्हणते जॉनी 6 साल पहले का पुराना पन्ना था जिसे हमने भूल चुके हैं वो पन्ना फाड़ चुके हैं उससे म्हणते जॉनी काय ते सांग म्हणते खरं नाही तर पुन्हा अजून पुन्हा मॅटर वाढत जातं म्हणते. पुन्हा वरच्यावर काय ते खुलं सांग म्हणतं. तर म्हणते सुना चाहता था म्हणते हमारे पड़ोस में जॉनी नाम का लड़का रहता था. हम 3 बहनें वो जॉनी उसकी बहन और उसकी सौतीली माँ तीनों रहते थे हमारे पड़ोस में. तो वो जॉनी का पल्लवी से मोहब्बत हो गई थी म्हणते. वो पल्लवी को मंजूर नहीं थी. पल्लवी उसको पसंद नहीं करती थी. फिर उन्हें एक दिन दोनों साथ दोस्ती हो गई. दोनों की पहले दोस्ती हो गई. फिर पल्लवी ने उसको गिफ्ट दिया होते. तो गिफ्ट दिया तो उसको बोली संभाल रखो. तो मग त्यांना म्हणलं की मित्रांनो मी तुझी याद सांभाळून ठेवते. जॉनी म्हणलं तुझी हमेशाची आठवण तुझी याद आठवण मी सांभाळून ठेवतो म्हणते हमेशा. ती पल्लवीने दिली गिफ्ट. जॉनी म्हणतो की मी हे गिफ्ट तुझं हमेशा सांभाळून ठेवतो म्हणते. ते दिलचं गिफ्ट असतं डब्याचं गिफ्ट असतं मित्रांनो. मग ते गिफ्ट सांभाळून ठेवतो म्हणते. तर ओके म्हणते.
मग ह्याला काय वाटतं, पल्लवीने मला गिफ्ट दिले तर मला प्रेम करते असं मनात भास असते तिला. पण तिला प्रेम करते त्याच्यावर, करत नसते तिला, ह्याची गर्लफ्रेंड असते ती. तर मित्रांनो मग पुन्हा मग डान्समध्ये तिच्या काय तर चांगलं आवड वर्तन करते मग ते पल्लवीला आवडत नाही मित्रांनो. ह्याला हिसका देऊन ह्याला झापडं मारते, कोणाला, जॉनीला. मला पसंत नाहीस तू माझं नास कस केलास, ह्याच्यापुढे मला भेटू नको म्हणते. तर ओके म्हणते ह्याला. मग 2 दिवस तिचं घरात एकटं टेन्शन घेऊन पुन्हा मित्रांनो त्याच्या घरावरून त्यानं बिल्डिंग मारून आत्महत्या करते मित्रांनो. मग आत्महत्या केल्याच्यानंतर तिची बहीण तर आत्महत्या करताना वाचत असेल मित्रांनो, तिचं पाय घसरते, तिने पडते आणि 2 भाऊ बहीण मरतात मित्रांनो ठार झाल्याच्यानंतर पुन्हा ती सदमा, 2 मुलगा मुलगी मेलेली सदमा आईला बर्दाश्त होत नाही मित्रांनो. बर्दाश्त होत नाही आणि ती आई मरते मित्रांनो, तिची आई बी मरते. म्हणजे एका रात्रातून 3 मरते त्याच्या घरची. ही अशी आहे कथा मित्रांनो. मग एका रात्रातून 3 मेल्याच्यानंतर पुन्हा मग हे नंतर चला आपण का आता आज झाली जागा बरोबर आपल्याला राहिलं, आता जागा निघून मित्रांनो. मग ह्याला काय माहीत परत अजून डबल त्यानं रिवर्स येते म्हणा, जॉनी म्हणणार अभी उन्हें हमसे बदला नहीं को आया म्हणता जी, पल्लवी से मोहब्बत करता म्हणते. अब क्या करना पडेगा म्हणते. मग म्हणतात आता करू म्हणते काय तू बघू मग त्याच्यावर काय आता. मग तोड असं असं करून ते करते म्हणतात, ते बांधले होते दोरा तोडते, मग मारून घे शब्द सबको मारला म्हणते मित्रांनो. मग तिची बहीण बी भूत होते, जॉनी भूत होते आणि आई बी भूत होते मित्रांनो. मग म्हणते तूने मेरे भाई को मारा मग तुम्ही मी छोडून म्हणते. मग आता जॉनीची आत्मा आणि त्या पल्लवीची आत्मा आणि तिची आईची आत्मा सगळेच मित्रांनो अंगावर. मग मग हिनं काय करते, ती जॉनीची हे असते ना मित्रांनो आई, मग येते तेवढं. मग ती जॉनी असं काय तर मारते मित्रांनो तिच्या ह्याला पल्लवीला. तर ह्याच्या जॉनीची आई असं पकडते मित्रांनो. तर ह्यांना सांगते सगळ्यांना, म्हणते त्या जॉनीची आत्मा त्या बॉक्समध्ये म्हणते त्या गिफ्टच्या, तुम्ही जाऊन ते बॉक्स उघडा म्हणते. जसं बॉक्स उघडताल त्याच्या आत्मा त्याच्या जात्या निघून, त्याच्या आत्मा निघून गेली, त्याच्या आत्माला मोक्ष भेटता म्हणते. बरं म्हणते. मग ते काय करतो होणार नवरा जाते मग ती बॉक्स घेते मित्रांनो. बॉक्स नाही वैसा मत करू म्हणते. जाऊन बॉक्स घेते की नाही की मग ती येऊन त्याच्या गाळा पकडते मित्रांनो. असं गाळा पकडली जाओ पल्लवी जल्दी जाओ पल्लवी जल्दी जाओ. मग त्यानं म्हणते गिफ्ट लेके जाऊ. मग पल्लवी मत लेके जाऊ म्हणते. मग ते गिफ्ट ज्याने घेतलं मित्रांनो, मग ते गिफ्ट घेतल्याच्यानंतर ते जाऊन पटकन ते घेऊन ते उघड लागते मित्रांनो. उघड तर हे होते मित्रांनो. मग तिची काय करते, तिची ज्याने पल्लवीची बहीण घेऊन पडतात मित्रांनो. म्हणजे मिस मेल तर मिस मरते, कोण मरणार मित्रांनो. ज्यानं बॉक्स घेतला का त्यानं मरतं आणि ती आत्मा ते डब्बा उघडला त्याच्या आत्माने उजत असते असं असतं मित्रांनो. मत करू म्हणते मित्रांनो. तसं मग त्यानं काय करते मित्रांनो, मग हे ना म्हणते की मग ते भूते म्हणते ना, मग मरने के बाद भी तुम मेरे दोस्त बन के रहोगे म्हणते. तर हे ना म्हणते हा मरने के बाद भी तेरे दोस्त नाही बनेंगे म्हणते. मग ती भूती म्हणते ऐसा बोल रहे हो क्या म्हणते. असं करून जादून करून मित्रांनो काय ते करून तिला मारून टाकते मित्रांनो. मारून टाकल्याच्यानंतर पुन्हा मरवण्याच्या अगोदर त्यानं बॉक्स उघडतो मित्रांनो. बॉक्स जसं उघडली की मित्रांनो ती आत्मा जी आहे तिची जॉनीची त्या बॉक्समध्ये जाते मित्रांनो, भूताची आत्मा. मग तिची बहीण बी भूतच असते मित्रांनो, भैया मग त्याची बी आत्मा मग त्या बॉक्स म्हणजे जसं आत्मा ह्याची निघून जाते मित्रांनो त्या बॉक्समध्ये, त्या बहिणीची बी आत्मा तशा बॉक्समध्ये निघून जाते. झालं मित्रांनो. जसं भाऊ बहीण जाते त्याच्या आत्मा त्याच्यामध्ये मित्रांनो. मग त्याच्या मग डबा लावून टाकते, ती वाचवणारी बाई बी मरते, त्याच्या आत्माला मोक्ष भेटते मित्रांनो. मग त्याच्यातून तिची आई म्हणते ना ते बॉक्समध्ये जर त्याच्या आत्मा निघून जाते आणि त्याला मोक्ष भेटते मित्रांनो. झालं तिघाला मग ते बॉक्स काढताच तिघाच्या आत्मा त्याच्यात निघून जाते. ह्या सगळ्याला मग त्या दोघा तिघाला मोक्ष भेटते मित्रांनो. मग ह्याच्यात ती तिची बहीण उघडणारी बॉक्स ती मरून जाते मित्रांनो. आणि हे एवढं मिळाल्याच्यानंतर ही कहाणी अशी असते मित्रांनो की ह्यांच्या मरणाचं कारण उद्देश म्हणजे हेच आहे की मित्रांनो, लव होतं त्या मुलाच्या ह्याच्यावर म्हणून तो पर्वताला त्याच्यासाठी तिथून आत्मा म्हणून मित्रांनो. अशा प्रकारे तिघाची मौत होते मित्रांनो. ते जसं बॉक्स उघडला का तिघंही त्या बॉक्समध्ये प्रवेश करतात मित्रांनो.
आणि जसा प्रवेश झाला की मित्रांनो त्याची कायमची आत्मा जाते मित्रांनो त्या बॉक्समध्ये झालं मित्रांनो. बॉक्स फोडला की आत्म्या हमेशा केली जळून जाते, आत्म्याला मोक्ष भेटतो मित्रांनो त्याची. ही अशी ती स्टोरी मित्रांनो, हॉरर स्टोरी एका दिलफेक आशिकची मित्रांनो. तो आपल्या प्रेयसीसाठी भूत म्हणून म्हणजे परत येतो मित्रांनो खास अशा रूपामध्ये. आणि ह्या काही स्टोरी कशी वाटली काय नाही मित्रांनो आम्हाला जरूर कळवा. आणि ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला मेन काय आवडलं काय नाही आणि आम्हाला मेन सांगा मित्रांनो. ह्या स्टोरीमध्ये खास वाटलं तुम्हाला सगळ्यात जास्त. आणि ह्या स्टोरीचं मेन तत्व पॉईंट कोणता होता, कसा प्रकार होता आणि काय आवडलं आम्हाला तुम्ही जरूर कळवा मित्रांनो. ओके. तर मित्रांनो आणि ह्या चॅनल आमच्या सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक जरा करा सबस्क्राईब तर जरूर करा विसरू नका मित्रांनो. आणि आजचा हॉररचा सगळ्यात जास्त चांगला असावा असं मला वाटतं मित्रांनो. कारण की हॉरर आज एवढा खतरनाक होता की आजचा मला खूप बघून आनंद वाटला मित्रांनो पहिले. आणि पुन्हा तुम्हाला सांगितलं सगळ्यांना ही स्टोरीबद्दल आणि तुम्हाला छानच वाटली असेल मी असं तुम्हाला समजतो मित्रांनो. आणि हा स्टोरीचा मेन मुद्दा आम्हाला नंतर सांगा तुम्ही कसा होता काय नाही मित्रांनो. ओके. तर मित्रांनो ठेवतो. आणि जो सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका मित्रांनो. होईल तेवढं मित्रांना सांगा. धन्यवाद मित्रांनो. ठेवतो. चालतो. जय हिंद जय भारत.